आपण आज खोडेगावचे सरपंच बालाजी हुलसार यांच्या बागेमध्ये फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट करणार आहोत। त्याच्यासाठी आपण 4 वेगवेगळ्या साईजच्या फळाचं वजन घेऊयात आणि ट्रीटमेंट केल्यानंतर आपण 10-15-20 दिवसानंतर वापस आपण वजन घेऊयात। काढा एक 4 फळं कोणतेही, एक छोटं काढा, एक मध्यम काढा, एक मोठं आणि एक सगळ्यात मोठं, असे 4 घेऊयात। आता हे मध्यम आहे, आपण मोठ्यामध्येच काढलं, ठीक आहे। आता दुसऱ्या झाडाचं आहे घ्या एखादं, इकडे घेतो त्याच्यात लहान साईजचं। हां तर लहान, हे मोठं झालं ना, हे मध्यम घेतलं आपण, ग्राम मध्येच पाहिजे आपलं। अच्छा, आणि एक लहान घेतलं, खालीवर हे झालं ते बंद हो। एक अजून लहान घ्या याच्यापेक्षा। पाच तोडले का? बरोबर, एकदम छोटं ठेवा आता आपण। हां, आता हे 90च्या आसपास असायला पाहिजे। हे बघूया किती आहे। टेअर करायला नाही, ते मायनस झालं, त्याला ऑन ऑफ करून ऑन करायला होता। के जी मध्ये ठेवावं लागेल। हां, राहू दे। 72 ग्राम आहे सर, 73 ग्राम। हे आता 72 ग्रामचं छोटं बरं का, सगळ्यात छोटं। त्याच्यापेक्षा थोडं मोठं 110 ग्रामचं। 3 टप्पे घेऊ, एक नोटचं घेऊ। ते घ्यात, नाही ते एक घ्या ना, त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज, 164 ग्राम, त्याच्यापेक्षा मोठा घ्या एक। नाही ते ग्राम मध्ये होणार नाही परत। $237 ग्राम सर। हे तेवढंच असेल जवळजवळ। त्याच्यापेक्षा मोठं दिसतं, नाही कमी आहे त्याचं वेट। 220 आहे, एक 237, एकच साईज मध्ये लहान मोठं आहे ते। म्हणजे एक 70 ग्राम, एक 110 ग्राम, एक 165 ग्राम आणि एक 225 ग्राम। नाही 235 ग्राम आहे, हा 235 ग्राम आणि एक 220, म्हणजे ते एकच लेवलचं फळ आहे। आपण जी आता पाठीमागच्या व्हिडिओ जी रामनाथ भाऊ सरकडे जी ट्रीटमेंट केली तीच यांच्याकडे करणार आहे। सरपंच नाही, आता सरपंच होते पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये। तर आपण ट्रीटमेंट घेतलं तर आज आहे 16 जुलै। आपण पहिल्या आठवड्यामध्ये, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण परत वजन घेऊया। आणि आता आपली झाडं किती सगळे? 900 झाडं आहे ना। माल यांचा त्यांच्यापेक्षा जास्त आहे सर। हां, म्हणजे आमचा अंदाज कमी कमी 30-35 टनाचा माल आहे। हो, आपण मग आता ते टनेज मध्ये पण काय होतं ते पण आपण बघू, आहे की नाही, प्रत्येक झाडामध्ये। आता झाडात तुम्हाला काय वाटलं ट्रीटमेंट बद्दल? तुमचे वडील तर बोलले पहिल्या व्हिडिओ मध्ये। नाही, झाडात रिझल्ट आम्हाला भरपूर आला, म्हणजे क्वालिटी पूर्ण, पानांची साईज वाढली, परत आता अशी काळी लगेच कमी, म्हणजे पानामुळे काळी दिसनाच झाली आता झाडाला। मालही कमी दिसतोय तुम्हाला, पानांची संख्या वाढून गेली। माल पण आता शिक माल सही झाली तेव्हा माल असं बाहेर पडला पानातून, त्यावेळेस दिसू लागला समजा आता। आणि तुम्ही स्वतः पण बीएससी ऍग्री आहे सर, हे स्वतः बीएससी ऍग्री आहे, त्यांचा डाळिंबाचा पण बाग आहे। डाळिंबाचं काय आहे आपलं कंडिशन? डाळिंबाचं आता काय विक्रीला झालेलं आहे, हार्वेस्टिंगला। बरोबर, मोसंबीत समाधानी तुम्ही? हो, तुमच्या याच्यापासून, कारण चालेल, धन्यवाद सर। फवारण्या झालेल्या तुम्ही दिलेल्या ट्रीटमेंट नुसार। बरं, आता आपण साईडला सोडू, या बागेत पाणी सोडलं नाही ना अजून? नाही, पाणी नाही दिलं। बरोबर, गवताचे पण भरपूर